नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण कथा 7वी पाहत आहोत आणि यामध्ये भगवान मत्स्यांचा अवतार आहे. तर पहिला आपण एकदा त्याचा श्लोक आणि मराठी अर्थ पाहूया. वराह पुराण वराह स्तुती आहे ही. नेति नेति श्रुतिर्वृते यस्य रूप विनिर्णयम ब्रह्म परब्रह्महितं विष्णुवंदे वाराहरूपिणं. वेद ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना हे नाही ते नाही असे म्हणून त्यांच्या अंतिम सत्याचा शोध घेतात, त्या परब्रह्मस्वरूप आणि जगाचे हितकर्ता असलेल्या वराह रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंना मी नमस्कार करतो. श्री गणेशाय नमः. नंतर पृथ्वीने विचारले, प्रभो, सत्ययुगाच्या प्रारंभी विश्वात्मा भगवान नारायणाने कोणती लीला केली या संबंधी सर्व माहिती आपण मला द्यावी. भगवान वराहाने त्या प्रश्नाचे उत्तर देताना मत्स्य अवताराची हकीकत सांगितली. सृष्टीच्या पूर्वकाळात एकमात्र नारायण होते. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हते. एकाएकी असल्याने आनंदविलासही नव्हता. त्या प्रभूंना अनेक होण्याची इच्छा झाली. म्हणजे आपण जे ब्रह्म म्हणतो ना, की ज्याला रूप नाही, आकार नाही, तसं ते आहे एक वस्तू म्हणतात त्याला आपल्या अध्यात्म भाषेमध्ये. अशी पहुडलेली वस्तू आहे. आणि मग त्यांच्यामध्ये जेव्हा स्फुरण झालं तेव्हा ते पुढं जग कसं निर्माण झालं हे आपल्या अनेक ग्रंथात सांगितलेलं आहे. यात थोडंसं वेगळ्या भाषेत सांगितलं आहे की ते एक होते, आधी काहीच नव्हतं. फक्त एक निर्विकार वस्तू पडलेली होती. त्यांना अनेक होण्याची इच्छा झाली. त्यांच्यात अभाव संज्ञक ज्ञानमय संकल्पाची उत्पत्ती झाली. त्याला तर स्फुरण म्हटलेलं आहे. मग त्याच्यामधून गुणक्षोमिनी माया, मग योगमाया, मग ते अमुक एवढे काय मद मत्सर हे सगळं रिपू कसे झाले, असं बरंच त्याचं वर्णन आहे. मग यांच्यामध्ये मनात सृष्टी रचनेचा संकल्प उठला. त्याचे 2 भाग झाले. पहिला भाग ब्रह्मवादिनी चिंतलेली ब्रह्मविद्या, ती उमा नावाने प्रसिद्ध झाली आणि मनुष्यात हीच श्रद्धा या नावाने निवास करते. म्हणजे पहिली काय आहे, ब्रह्मविद्या झाली. ब्रह्मवादी लोकांनी जी चिंतन केलं होतं तीच उमा, ती श्रद्धा आहे. दुसरी ओंकारद्वारे वाच्य अशी एकाक्षरी विद्या प्रगट झाली. तिनेच या भूलोकाची रचना केली. त्यानंतर वरलोक, स्वलोक, महरलोक, जनलोक इत्यादींची निर्मिती झाली. तर अंतराळामध्ये पहिलं ह्या वस्तूचं स्फुरण झालेलं आहे. ते कशाने झालेलं आहे, तर ओंकार नादाने झालेलं आहे. भगवंतांनी अमूर्त आणि मूर्त अशा सृष्टीची रचना केली. परमेश्वराच्या संकल्पाने या जगाची रचना झाली असल्याने सृष्टीला कल्प म्हटले गेले आहे. नंतर भगवान नारायण रात्री कल्प आल्यावर निद्रामग्न झाले. मग ते 1000 वर्ष अशी 4 युग गेली, 1000 वेळा 1000 वेळा, की मग एकदा एक कल्प पूर्ण होतो आणि भगवंताची निद्रा लागते. तर मग त्यांना निद्रा लागली देवाला. त्यांना निद्रा लागल्यावर या 3ही लोकात प्रलय झाला. रात्र समाप्त झाली. कमलनयन भगवान श्रीहरी पुन्हा जागे झाले. त्यांनी पुन्हा 4ही वेदांची, मातृकांची आठवण केली. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्याच स्वरूप जलामध्ये वेद बुडून गेलेली आहेत. त्यांना आता वेदांच्या उद्धाराची चिंता लागली आणि त्यांनी त्वरित मत्स्यरूपाचा अवतार घेतला आणि विशाल सागरास प्रक्षुब्ध करून ते आत शिरले. अंबऋषी कारणे गर्भवास सोशिशी, वेद नेले चोरुनी ब्रह्म आणून या देशी. हे जे अंबऋषी होते त्यांनी देवाला सगळे अवतार घेण्यास भाग पाडलेला आहे. आणि मग जेव्हा वेद नेले चोरून तेव्हा श्रीहरीने माशाचं रूप घेतलेलं आहे आणि ते वेद पुन्हा आणून ब्रह्म्याला दिलेले आहे. मत्स्यमूर्ती श्रीहरी महासिंधूच्या अगाध जलसमूहात प्रवेश करताच महान पर्वताच्या रूपात प्रकाशित झाले. अशा देवश्रेष्ठाच्या मत्स्यावताराची देवांनी स्तुती करताना म्हटले आहे, हे मत्स्यरूप धारण करणाऱ्या भगवान नारायणा, आपण शास्त्र जाणणाऱ्या पुरुषांनाही अगम्य आहात.
हे सारं विश्व आपलंच अंग आहे. आपण अत्यंत मधुर स्वरात वेदांचं गायन करता. विद्या आणि अविद्या या दोनही आपलीच रूपं आहेत. आपणास आमचं वारंवार वंदन असो. आपली अनेक रूपं आहेत. चंद्र आणि सूर्य हे आपले दोन सुंदर नेत्र आहेत. प्रलयकालीन समुद्र जेव्हा सर्व विश्वाला आप्लवित करतो, म्हणजे आपल्यामध्ये समावेश करून घेतो सगळ्या विश्वाचा, त्यावेळी आपण मात्र स्थिर असता. विष्णू आपणास प्रणाम असो. आम्ही आपणास शरण आलो आहेत. आपण हे मत्स्य शरीर सोडून द्यावं आणि आमचं रक्षण करण्याची कृपा करावी. अनंत रूप धारण करणाऱ्या प्रभो, सर्व जगतास आपण व्यापून आहात. आपणाशिवाय जगात काहीच नाही, म्हणून आम्ही आपणासच शरण आलो आहोत. पुंडरीकाक्षा, हे आकाश आपल्याच पुराण पुरुषाचा आत्मा आहे. चंद्र आपलं मन आहे. अग्नी आपलं मुख आहे. देवादिदेवा शंभो, हे सारं जगत आपणाकडूनच प्रकाशित असतं. जर आम्ही आपल्या भक्तीत रहित असलो तरी आपण आपण आम्हास क्षमा करावी. जरी म्हणजे आम्ही तुमची भक्ती करत नसू तरी पण तुम्ही आम्हाला आता क्षमा करा आणि आपल्या मूळ रूपात या, मत्स्यरूप सोडून द्या. देवेश्वरा, आपण सर्व जगाचं आश्रयस्थान आहात. आपल्या सनातन मधुर भाषी सुंदर स्वरयुक्त दिव्य रूपाशी या पर्वताकार अवताराचा काहीच मेळ बसत नाही. म्हणजे पर्वतासारखा मोठा मासा विष्णू झाले होते आणि मग लोकांना देवांना काय ते रूप बघायचं नव्हतं की तुझं सुंदर सावळं श्यामल रूप आहे, ह्या अवताराचा आणि तुझ्या रूपाचा काही संबंध लागत नाही. तर आता हे रूप तू सोडून दे. अच्युता, आपल्या सूर्यापेक्षा तेजस्वी प्रभेनं आम्ही संतप्त झालो आहोत. म्हणजे तो मासा कसा होता? पर्वत आकाराचा होता आणि अत्यंत प्रकाशमान होता. मग त्याच्यामुळे ते म्हणले की आम्हाला असं संतप्त झालंय, म्हणजे काय सुचत नाही त्या ह्याच्यामुळे, तुमच्या त्या प्रखर प्रकाशामुळं. म्हणून आपलं हे रूप आवरून धरावं. भगवन, आम्ही आपणास शरण आलो आहोत, कारण आपण सर्व जगास या रूपानं व्यापून टाकलेलं आहे. ते पाहून आमचं मन भयभीत झालं आहे. आपलं पूर्व रूप न दिसल्यानं आम्हास असं जाणवत आहे की आमच्या शरीरात आत्माच नाही. देवांनी अशा रीतीने प्रार्थना केल्यावर मत्स्यरूपी भगवान नारायणाने जलात निमग्न झालेल्या उपनिषदाचा, शास्त्रासहित वेदांचा उद्धार केला. नंतर त्यांनी आपल्या नारायण रूपात स्थित होऊन देवांचं सांत्वन केलं. भगवान नारायण जोपर्यंत सगुण साकार रूपात स्थित राहतात तोपर्यंत जगाची सत्ता टिकते. आता ही कथा इथं समाप्त केलेली आहे. या कथेत छोट्या छोट्या कथा पुढे पुढे जोडलेल्या आहेत. आता पुढे काय आहे? राजा दुर्जय गौरमुख मुनींच्या आश्रमात, ही पुढची कथा आहे. सत्ययुगातील गोष्ट आहे. सुप्रतिक नावाचा एक प्रसिद्ध आणि महान पराक्रमी राजा होता. त्याला 2 राण्या होता. त्या दोन्ही परम मनोहर राण्या कोणत्याही बाबतीत एक दुसरीपेक्षा कमी नव्हत्या. त्यातील एकीचे नाव होते विद्युतप्रभा, दुसरीचे नाव होते कांतिमती. त्यांच्या नावावरूनच बघा की एक विजेसारखी अशी तळपती होती देखणी, दुसरी कांतिमती, म्हणजे तिची कांती सुंदर होती. या 2 राण्या असूनही त्या शक्तिशाली नरेशास संतान झाले नव्हते. तेव्हा राजा सुप्रतीक पर्वतात श्रेष्ठ अशा चित्रकूट पर्वतावर गेला व तेथे जाऊन त्याने निष्पाप अत्रिनंदन दुर्वासाची विधीपूर्वक आराधना केली. तर निष्पाप म्हणले, खरं आपण आतापर्यंत त्यांच्याबद्दल अत्यंत कोपिष्ट हा शब्द ऐकला आहे, पण त्यांनी काय केलं तर दुर्वास ऋषींची विधीपूर्वक अशी आराधना केलेली आहे. आता हे दुर्वास अत्रि ऋषींचा मुलगा आहेत. दत्त पण अत्रि ऋषींचा मुलगा, चंद्र पण अत्रि ऋषींचा मुलगा, म्हणजे हे एकमेकाची भावंड आहेत. फार दिवस यत्न करून राजाने सेवा केली. यत्न म्हणजे इथं प्रयत्न, हा यज्ञ नव्हे, यत्न, सेवा केली. तेव्हा ऋषी प्रसन्न झाले आणि राजास वर देण्यासाठी तत्पर होऊन ते काही म्हणत आहेत. म्हणजे आता आशीर्वाद देणार की माग बाबा, तुला मी आशीर्वाद देतो. तेवढ्यात ऐरावतावर बसून देवराज इंद्र तेथे आला. तो चारही बाजूनी देवसेनेने घेरला होता. तेथे येऊन इंद्र चुपचाप उभा राहिला. महर्षी दुर्वासांना इंद्राबद्दल स्नेह होता, पण इंद्राने त्यांना प्रेम न दाखवल्याने ते रागावले आणि देवराज इंद्राला अत्यंत कठोर शाप देत म्हणाले, अरे मूर्खा देवराजा, तू आज माझा अपमान केला आहेस.
म्हणून तू तुझ्या राज्यातून च्युत होऊन दुसऱ्या लोकात जा. आता अच्युत आणि च्युत या शब्दाचा अर्थ असा आहे, अच्युत म्हणजे आपल्या स्थळापासून न ढळणारा, जे नारायणाचं नाव आहे. आणि च्युत म्हणजे तुझ्या राज्यापासून तू दूर जाशील, तुझं म्हणजे त्याच्यापासून लांब जाशील, त्याला हा शब्द वापरला आहे. मग काय झालं, इंद्र तिथं आला आपली सेना घेऊन मोठी, पण काय दाखवायला आला माहीत नाही, स्वतःची प्रौढी आला आणि चुपचाप उभा राहिला. मग अत्री ऋषी कसे महाकोपिष्ट, जा म्हणाले, तुझ्या पदावरून तू आता बाजूला होऊन तू दुसऱ्या लोकांमध्ये जाशील. इंद्राला असे म्हणून दुर्वासाने सुप्रतीक राजाला सांगितले, राजन, तुला एक अत्यंत बलवान पुत्र होईल. तो इंद्रासारखा रूपवान, श्रीसंपन्न, महाप्रतापी, विद्यावान व तत्वास जाणणारा होईल. त्याची कर्म मात्र क्रूर राहतील. तो सदैव शस्त्रांनी युक्त राहून दुर्जय या नावाने प्रसिद्ध होईल. आता ही गडबड कशामुळे झाली, तर मध्येच हा इंद्र आला आणि त्याच्यामुळे ते कोपले. आणि मग या बिचाऱ्याला पण, त्या सुप्रतीक राजाला पण थोडंसं त्या शापाचा पिसारा लागलेला आहे, की तुझा मुलगा बलवान होईल, इंद्रासारखा रूपवान होईल, श्रीसंपन्न, श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजे भरपूर लक्ष्मी असेल, महाप्रतापी असेल, विद्या असेल, त्याला माहीत असेल सगळं, तत्व जाणत असेल सगळे. पण तत्व म्हणजे इथं पण परत परब्रह्मदेवालाही तत्व हा शब्द वापरला जातो, पण हा स्वभावाने क्रूर होईल. आता नावच दुर्जय. आता दुर्जय म्हटलं की समजून घ्या, जसं दुर्योधन होता, जिथं दू लागला, दुःशासन, दुर्योधन, तसा हा दुर्जय. अशा प्रकारे वर देऊन मुनिवर दुर्वास अन्यत्र निघून गेले आणि राजा सुप्रतीकही आपल्या राजधानीमध्ये परत आला. धर्मज्ञ राजाने आपल्या राणीच्या विद्युत प्रभेच्या उदरात गर्भ स्थापिला. समय येताच राणी प्रसूत झाली. त्या महाबली पुत्राची दुर्जय या नावाने प्रसिद्धी झाली. त्याच्या जन्माच्या वेळी स्वतः दुर्वास मुनी आले होते. त्यांनी स्वतः त्याचे जातकर्मादी संस्कार केले. म्हणजे काय, कुठलं गोत्र निघालंय, काय निघालंय, नावरस नाव काय, ग्रह नक्षत्र काय, हे सगळे पुढचे संस्कार सांगून त्यांनी केलेले आहेत. या महर्षींनी आपल्या तपोबलाने त्या बालकाचा स्वभावही सौम्य केला. त्याला त्यांनी वेदशास्त्र पारंगत, विद्वान, धर्मात्मा आणि परमपवित्र असे बनविले. राजा सुप्रतीकाच्या दुसऱ्या सौभाग्यवती राणीचे नाव होते कांतिमती. तिलाही सुद्युम्न नावाचा पुत्र झाला. ही नावं सगळी त्या काळातली कसली अवघड अवघड बघा. तोही वेदांग यांचा अभ्यासक झाला. महाराज सुप्रतीकाची राजधानी वाराणसीत होती. एकदा त्यांचा पुत्र दुर्जय त्यांच्या शेजारी बसला होता. त्यावेळी त्याला योग्य समजून त्यांनी आपली वृद्धावस्था जाणून राजाने त्याच्या हाती आपले राज्य सोपविण्याचा निर्णय घेतला व त्या धर्मात्मा नरेशाने नीट विचार करून आपले राज्य दुर्जयाच्या हातात दिले व तो स्वतः चित्रकूट पर्वतावर निघून गेला. इकडे राजा दुर्जय राज्याची व्यवस्था पाहू लागला. त्याचे राज्य जरी मोठे होते तरी हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त होऊन तो राज्याचा विस्तार करू लागला. मुळात राज्य मोठं होतं, पण हाव माणसाला सुटत नाही, तो अजून राज्याचा विस्तार दुसऱ्यावरती आक्रमण करू लागला. राजा दुर्जय परम बुद्धिमान होता. त्याने हत्ती, घोडे, रथ, पायदळ, सैनिक यांनी आपली सेना सिद्ध केली व तो उत्तर दिशेकडे निघाला. राजा दुर्जयाने क्रमशः सर्व भारतावर राज्य केले. किमपुरुष नावाचे वर्षही त्याने जिंकून घेतले. त्यानंतर त्याने हरिवर्षातही आपली विजय पताका फडकविली. म्हणजे एक प्रत्येक वर्षाला आपल्या एक नाव असतं बघा त्या वर्षाचं. मग त्या वर्षात ते जिंकून घेतले, मग जिथं जाईल तिथं ते वर्ष त्याने जिंकलेलं आहे. त्यानंतर त्याने आपली विजय पताका रम्यक, रोमावृत्त, कुरु, भद्राश्व, इरावृत्त इत्यादी प्रसिद्ध वर्षांवरही त्यांचे राज्य प्रस्थापित झाले. ही सारी स्थाने सुमेरू पर्वताच्या भोवती आहेत. म्हणजे ही छोटी छोटी राज्य होती आणि ती सगळी राज्य त्यांनी जसं आपण भारतवर्ष म्हणतो ना, भारताच्या अखंड भारताला आपण भारतवर्ष म्हणतो, तसं हे रम्यक, रोमवृत्त वगैरे सुमेरू पर्वताच्या आसपासची सगळी राज्य या दुर्जयाने जिंकून घेतलेली आहेत. अशा रीतीने राजा दुर्जयाने संपूर्ण जम्बूद्वीपावर आपला अधिकार स्थापन केला. त्यानंतर सर्व देवांसहित इंद्रासही जिंकण्यासाठी तो पुढे सरसावला.
सुमेरू पर्वतावर जाऊन त्याने अनेक देव, गंधर्व, दानव, गुह्यक, किन्नर, दैत्य यांचा पराभव केला. तेव्हा ब्रह्मपुत्र नारदानी दुर्जयाच्या विजयाची सूचना देवराज इंद्रास दिली. देवराज इंद्र त्याच क्षणी लोकपालांना बरोबर घेऊन त्या दुर्जयाचा वध करण्यासाठी निघाला. पण राजा दुर्जयाच्या शस्त्रांना तो त्वरित शरण गेला. देवराज इंद्र सुमेरू पर्वत सोडून मर्त्य लोकात येऊन राहिला. म्हणजे हे झालं स्वर्गाचं राज्य. आता हा मर्त्य लोकात खाली इंद्र येऊन राहिला, कारण त्याला सांगितलंच होतं, ऋषींनी शाप दिला होता की तू पदच्युत होशील. अशा रीतीने देवराज इंद्राचा पराभव झाला. दुर्जय परत फिरला व त्याने येताना गंधमादन पर्वतावरील उतरणीवर आपल्या सेनेची छावणी वसवली. त्यावेळी त्याच्यापाशी 2 तपस्वी आले व म्हणू लागले, राजन, तू संपूर्ण लोकपालाचा अधिकार हिरावून घेतला आहेस. आता त्यांच्या विना लोकयात्रा चालणार कशी? आता या जगतास सुख प्राप्त होईल अशी तू व्यवस्था कर. तेव्हा त्या तपस्व्यांना तो धर्मज्ञ राजा दुर्जय म्हणाला, आपण दोघे कोण आहात? म्हणजे आता ते आले राजाकडे, म्हणजे तू तर सगळीच स्वर्ग जिंकलास, मृत्यूलोक पण जिंकलायस, सर्व ती लोकव्यवस्था जी चालू होती एक प्रकारची, ते सगळे लोकपालांना तू हरवलायस. मग आता जग चालणार कसं? तर तू अशी काही व्यवस्था कर. मग तुम्ही कोण आहात? तर म्हणे, आम्ही दोघे असुर आहोत. आमची नावं विद्युत आणि सुविद्युत अशी आहेत. म्हणजे हे 2 खरं राक्षस आहेत. आता हे पाताळ लोकातनं आले असणार, कारण वरचं तर झालं सगळं राज्य जिंकून. महाराज दुर्जय, आमची अशी इच्छा आहे की आपणाकडून समाजास सुसंस्कृत असा धर्म मिळावा, म्हणून तू आम्हा दोघांची नियुक्ती लोकपाल म्हणून करावीस. आम्ही ते कार्य नीट रीतीने पाडू. लोकपाल हा शब्द आजचा नाही बरं, त्या जुन्या काळातल्या आपल्या ग्रंथामध्ये लोकपालाचं हे आहे. म्हणजे काय आपण म्हणतो, अण्णा हजारेंनी तर बंद पुकारला होता आंदोलन, त्यानंतर लोकपाल विधेयक आलं. तर लोकपाल हा फार जुना शब्द आहे. त्यांचे बोलणे ऐकून दुर्जयाने स्वर्गात त्यांची नियुक्ती लोकपाल म्हणून केली. ते दोघे तपस्वी तेथून त्वरित अंतर्धान पावले. एकदा राजा दुर्जय मंदराचला पर्वताजवळ गेला. मंदराचलवर तेथे त्याने कुबेराचे अत्यंत सुंदर वन पाहिले. आता ते मागे रावणाने पण कुबेराला हाकललं होतं, भाऊ होता तो, स्वर्गातनं गेला बिचारा. मग त्याचं राज्य आधी पहिले कुठं होतं? अलका नगरी, नंतर अलका नगरी झाली. आधी तो मंदाराचल पर्वताजवळच त्याचं राज्य होतं. ते वन नंदनवनाप्रमाणे सुंदर होतं. राजा दुर्जय प्रसन्नतापूर्वक त्या रमणीय वनात फिरू लागला. तेवढ्यात त्याने एका चंपक वृक्षाखाली 2 सुंदर कन्यांना पाहिले. त्यांचे रूप अत्यंत सुंदर आणि अद्भुत होते. त्या कन्यांना पाहून राजा दुर्जयाला मोठे आश्चर्य वाटले. तो मनाशीच म्हणू लागला, या सुंदर नेत्राच्या 2 कन्या या कोण असाव्यात? तेवढ्यात राजाने पाहिले की त्या वनात 2 तपस्वीही आहेत. त्यांना पाहता दुर्जयाच्या मनात अपार हर्ष झाला. त्याने त्वरित हत्तीवरून उतरून तपस्व्यांना प्रणाम केला. तपस्व्यांनी राजाला बसण्यासाठी कुशाचे एक सुंदर आसन दिले. कुश म्हणजे गवत एक प्रकारचं. राजा दुर्जय त्या आसनावर बसला व तो बसल्यावर तपस्वी म्हणाले, राजा, आपण कोण आहात? आपलं आगमन कुठून झालं? आपण कोणाचे पुत्र आहात आणि इथे कशासाठी आला आहात? त्यावर राजाने काय उत्तर दिलं, हे ऋषींनो, सुप्रतिक नावाचा एक प्रसिद्ध राजा आहे, त्याचा मी दुर्जय नावाचा पुत्र आहे. भूमंडलावरील सर्व राजांना जिंकण्याच्या इच्छेनं मी इथं आलो आहे. तपोधन, आपण कोण आहात? कृपा करून मला सांगा. राजन, आम्ही दोघे हेतू आणि प्रहेतू या नावाचे स्वयंभुव मनूचे पुत्र आहोत. आता हे 3रा मनू सांगितला, मगाशी 1-2 मनूंचं नाव आपण पाहिलं. स्वयंभुव मनूचे पुत्र आहोत. देवांना जिंकून त्यांना नष्ट करण्यासाठी आम्ही सुमेरू पर्वतावर गेलो होतो. त्यावेळी आमच्याजवळ मोठी सेना होती. म्हणजे तिकडे स्वर्गातही काय गेले, 2 असुर गेले लोकपाल म्हणून. आता सुमेरू पर्वताच्या जवळ आम्ही गेलो, पण देवांजवळ मोठी सेना होती. म्हणजे आता हे 2 भेटलेले आहेत, हेतू आणि प्रहेतू, हे पण देवांच्या विरोधातच. त्यावेळी आमच्याजवळ मोठी सेना होती. तीत हत्ती, घोडे, रथ, शेकडो दासी आणि लढायचा असे असे पुष्कळ लोक होते. हजारोच्या संख्येने देवही होते त्यांच्या सैन्यामध्ये. त्यांची महान सेना होती. नाही, यांच्या समोर देव होते हजारोंच्या संख्येने. अच्छा. पण असुरांच्या प्रहारानं त्यांचे सर्व सैनिक मरण पावले. ही स्थिती पाहून सर्व देव क्षीरसागरात पौडलेल्या भगवान श्रीहरीपाशी गेले. त्यांना प्रणाम करून ते म्हणाले, भगवन, आपण आमचे सर्व देवांचे स्वामी आहात.
पराक्रमी असुरांनी आमच्या सेनेचा पराभव केला आहे. त्या भयानं आमची हृदय कंपित होत आहेत. आता आपणच आमचं रक्षण करावं. केशवा, पूर्वीही असुरांच्या संग्रामात क्रूरकर्मा, कालनेमी आणि सहस्त्रभुज म्हणजे शस्त्रार्जुन यांच्यापासून आपण आमचं रक्षण केलं आहे. देवेश्वरा, आता या समयही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हेतू आणि प्रहेतू नावाचे 2 दानव देवांचे शत्रू बनले आहेत. आता हे वर पाठवले होते ना, हेतू आणि प्रहेतू, हे दोघं आता भेटलेले हे देवांचे शत्रू बनलेले आहेत. त्यांच्या सैनिकांची आणि शस्त्रास्त्रांची संख्या खूप आहे. देवेश्वरा, आपलं स्वामित्व संपूर्ण जगतावर आहे, म्हणून आपण या 2ही असुरांना मारून आमचं रक्षण करावं. अशा रीतीने त्या देवांनी भगवान नारायणाची प्रार्थना केली. तेव्हा मग प्रभू श्रीहरी त्यांना म्हणाले, त्या 2 असुराचा संहार करण्यासाठी मी अगत्याने येईन. तेव्हा देव भगवान जनार्दनाचे स्मरण करीत सुमेरू पर्वतावर आले. तेव्हा त्यांनी चिंतन करतात सुदर्शन चक्र आणि गदा धारण करून भगवान नारायण आमच्या सेनेचा पराभव करण्यासाठी देवांच्या सैन्यामध्ये प्रविष्ट झाले. त्या सर्व लोकेश्वराने आपल्या योगेश्वराचा आश्रय घेऊन त्या क्षणी शेकडो, हजारो, लाखो, कोट्यावधी रूप धारण केली. म्हणजे आपल्या योगमाया जी आहे त्याची, विष्णूची, त्या योगमायेनं त्याने स्वतःचेच भरपूर अशी सेना अनेक रूप धारण करून घेतलेली आहेत. ते देवेश्वर येताच आमचे पराक्रमी वीर अचेतन होऊन पृथ्वीवर पडले. राजा, त्यावेळी त्यांचे प्राणही निघून गेले. अशा रीतीने त्या विश्वरूप धारण करणाऱ्या भगवान नारायणाने आमच्या सर्व सेनेचा संहार केला आणि आम्ही दोघंच आता वाचलो आहोत. शारंग धनुष्य धारण करणाऱ्या भगवान श्रीहरीचं असं अद्भुत कर्म पाहून आम्ही दोघंही त्यांची आराधना करण्याच्या उद्देशाने त्यांना शरण गेलो. राजन, राजा सुप्रतीक आमचा मित्र होता. आपण त्याचे पुत्र आहात. या 2ही कन्या आमच्या पुत्री आहेत. मी हेतुक, माझ्या कन्येचं नाव सुकेशी आहे आणि हा प्रहेतुक, याच्या कन्येचं नाव मिश्रकेशी आहे. त्यांना तू अर्धांगिनीच्या स्वरूपात स्वीकार करावा. हेतुकाच्या या विनंतीनुसार राजा दुर्जयाने त्या 2ही मंगलमयी कन्यांशी विधीपूर्वक विवाह केला. अशा दिव्य कन्यांचा लाभ झाल्यामुळे दुर्जयाच्या हर्षास सीमा उरली नाही. तो सैनिकासह आपल्या राजधानीत परत आला. काही दिवसांनी राजा दुर्जयास 2 पुत्र झाले. सुकेशीच्या बालकाचे नाव प्रभव आणि मिश्रकेशीच्या बालकाचे नाव सुदर्शन ठेवले. अशा रीतीने महान वैभवशाली दुर्जयास 2 पुत्रांची प्राप्ती झाली. काही दिवसांनी राजा शिकार खेळण्यासाठी वनात गेला. तेथे जाऊन तो भयंकर जनावरांना पकडून आणायचा, बांधून घालायचा असे कार्य त्याने केले होते. अशा प्रकारे वनात विहार करताना राजा दुर्जयाच्या वनात कुटे बांधून राहणारे एक मुनी त्याच्या दृष्टीस पडले. ते महाभाग मुनी तपस्या करीत होते. त्यांचे नाव गौरमुख असून ते ऋषींच्या परिवाराचे रक्षण करून पापी जीवांचा उद्धार करत. त्यांच्या आश्रमात विशिष्ट गुणांनी युक्त असे एक पवित्र सरोवर होते. तेथे असा एक वृक्ष होता की त्याचा सुगंध वनातील वातावरण सुगंधित करायचा. ते मुनी आपल्या आश्रमात असे दिसत की जणू एखादा मेघ उत्तम विमानावर आरूढ होऊन आकाशातून पृथ्वीवर उतरलाय. म्हणजे ऋषींचं हे कसं होतं दिसणं, तर एखादा ढग एखाद्या विमानावर बसून आपला पृथ्वीवरती फिरतो आहे. मुनीवर गौरमुखाच्या मुखावरील प्रकाशाने सारे आकाश चमकत होते. ते पवित्र वस्त्राने असे सुशोभित होते. त्यांची शिष्य मंडळी उच्च स्वरात सामवेदाचे गायन करीत होती. त्यांच्या आश्रमातील मुनिकन्यांचा आणि मुनिपत्नीचा वेश अत्यंत सात्विक होता. सुंदर पुष्पांनी लगडलेले अगणित वृक्ष त्यांच्या आश्रमाची शोभा वाढवित होते. त्यांच्या आश्रमाची यज्ञशाला अद्भुत अशा शोभेने चमकत होती. आता याच कथेचा पुढचा भाग दुसऱ्या कथेत आहे वाढवलेल्या, तर तो आपण पुढील अध्यायामध्ये पाहूया. इथे हा कथाभाग समाप्त होत आहे.